अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते। बोधेगाव परिसरात वर्चस्वाच्या वादातून झालेल्या गोळीबार आणि लोखंडी गजाने केलेल्या हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता। मात्र शेवगाव पोलिसांनी या प्रकरणाला अत्यंत वेगवान कारवाई करत 24 तासांच्या आत दोन्ही परस्पर विरोधी गुन्ह्यांतील आरोपींना बेड्या ठोकल्यात। पाहुयात या थरारक कारवाईचा सविस्तर आढावा। शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात वर्चस्वाच्या वादातून झालेल्या 2 जीवघेण्या हल्ल्यांनी खळबळ उडाली आहे। 15 मार्च रोजी पिण्या उर्फ सुरेश कापसे आणि त्याच्या साथीदारांनी गणेश कापसे याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवली। संशयित आरोपी भारत ज्ञानदेव कापसे हा मक्याच्या शेतातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या। याच दरम्यान दुसऱ्या एका घटनेत बोधेगावमधील मुंडे चौकात पिण्या कापसेवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करण्यात आला। या दुसऱ्या परस्पर विरोधी गुन्ह्यातील आरोपी दत्तात्रय तहकीक यालाही लाडज जळगाव परिसरातून पळून जाताना पोलिसांनी ताब्यात घेतले। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासात दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे आणि प्रवीण महाले करतायत।